हॅलो मित्रांनो, तुमच्या माझ्या हा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत आहे. आज आपले निंबाळकर सरांनी एक व्हिडिओ टाकलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे जे बैलांचे सीफूड चावतात ड्रायव्हर, त्यांच्यावर कारवाई कशाला होत नाही, हा चुकीचा आहे. हा प्रकार व्हायला नाही पाहिजे असं आपले निंबाळकर सरांनी हा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, नंतर तुमच्या काय मत आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. नवा दिवस नवे विषय. खऱ्या अर्थानं या बैलगाडी क्षेत्रामध्ये जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. कारण आपण एका बंदीनंतर एका वेगळ्या वळणावर कुठं ना कुठं तरी जात आहोत. याचा थोडासा कुठं ना कुठं तरी एक विचार करणं गरजेचं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला सांगतोय की तुम्ही परत या संघटनेला. खऱ्या अर्थानं माझी विनंती आहे की तुम्ही जे काम ठप्प केलंय, बंद केलंय, तर ते मी हात जोडून विनंती करतो कारण तुम्ही परत या. कारण संघटना खूप महत्वाची असते. संघटनेशिवाय कोणतीही गोष्ट पुढे जात नाही, ती अविरतपणे कार्य करत नाही. त्याच्यामुळे संघटनेला माझी विनंती आहे, शेवाळे आबा असतील, दत्ता पैलवान असतील, डुबलतात्या असतील किंवा जे जे कोणी संघटनेमध्ये कार्यरत आहेत, त्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचं काम चालू करा. कारण गरज आहे. बघा, माळशिरसला एक मैदान झालं. या मैदानामध्ये सेमीफायनलच्या एका सामन्यामध्ये एका ड्रायव्हरनं शेपूट चाललं, त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही. चला, मी म्हटलं याच्यापूर्वी सुद्धा त्या ड्रायव्हरनं शेपूट चावली होती, संघटनेने त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर त्याच्यावर पोलीस कारवाई सुद्धा केली. नंतरनं काही कारणं झाली आणि ती कारवाई तशीच थांबली. त्याच्यानंतर तोच ड्रायव्हर पुन्हा माळशिरसच्या हिंदकेसरी मैदानात येतो, तशाच पद्धतीचं कृत्य करतो. आपण त्याला माफ करतो. तोच ड्रायव्हर पुन्हा काल आदतच्या कोरेगाव केसरीच्या मैदानात येतो, त्याच पद्धतीची शेपूट चावतो. तरी पण आपण शांत का? त्यात मुक्या जीवाचा काय दोष आहे? मी तर म्हणतो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला माझी विनंती आहे की अशा शेपूट चाव्या ड्रायव्हरनांती कारवाई करा. किती दिवस सहन करायचं आपण? कारण त्याला एकदा समज देऊन कळत नाही, दोनदा समज देऊन कळत नाही, तीनदा समज देऊन कळत नाही. जर अशा पद्धतीच्या ड्रायव्हरला जर मालक बसवत असतील तर मला वाटत नाही की मालकांचा आपल्या त्या बैलावर जीव आहे. कारण तो जर तुमच्या बैलाची शेपूट सरळ सरळ चावत असेल तर अशा ड्रायव्हरला बसवू नका ना. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याला बसवावा, तर शेवटी वा रे मालकांनो वा. कारण हा शेपूट चाव्या ड्रायव्हर नेहमी आता फोपावतच चाललेला आहे. प्रत्येक मैदानात तो शेपूट चावायला लागलाय. जर अशा पद्धतीनं तो शेपूट चावत असेल तर माझी विनंती आहे की त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि इथून पुढच्या मैदानावर त्याला किमान 3 महिने तरी बंदी आणावी. कारण त्याच्याशिवाय तो सुधारणार नाही. कारण जर एकदा, दोनदा, तीनदा त्याच चुका जर हा ड्रायव्हर करत असेल तर खऱ्या अर्थानं त्याला माफी नको. मी तर म्हणतो त्याला वर्षभर बॅनच करा, त्याच्याशिवाय कळणार नाही. आणि जो बैलगाडा मालक त्याला गाडीवर बसवतोय तो तरी किती शहाणा असेल? त्याला तरी काय बोलायचं? मागच्या मैदानात चावला, ह्या मैदानात पण चावला. अरे तुझ्या बैलावर जीव नाहीये का? प्रत्येक वेळेस हा ड्रायव्हर तुझ्या बैलाची शेपूट चावतोय, हे का? कशासाठी? आणि काय मिळतंय याच्यातून? अरे बैल तर जिंकला नाहीच, शेवटी पराभवच झाला. मग असाही पराभव होत असेल, शेपूट चावून कुठे विजय होतो का? खऱ्या अर्थानं अशा प्रामाणिक ड्रायव्हरांची आपल्याला गरज आहे. आणि हे जर क्षेत्र वाचवायचं असेल तर असे शेपूट चावे ड्रायव्हर कायमस्वरूपी बॅन करा. तर माझी संघटनेला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, शेवाळे आबा तुम्ही परत या. तुमच्यासारख्या माणसांची आम्हाला गरज आहे. आम्ही नवीन युवा आहोत, आम्ही आत्ताच या शरीर क्षेत्रात आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीची पद्धत सुरू राहिली तर आज एक ड्रायव्हर करतोय, उद्या 2 करतील, उद्या परवा 3 करतील, आणि नंतरनं काही दिवसानंतरनं मला वाटतं हे क्षेत्र बंद पडायला लागेल. त्याच्यामुळं तुमच्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही अनुभव आहे तुमच्याकडं, तुम्ही जुने जाणते आहात. खऱ्या अर्थानं संघटना राहिली, काही एक विशिष्ट नियम राहिले तर त्या नियमांच्या चाकोरीत राहून ही शर्यत सुरू राहील. आणि ही आपल्याला आपली परंपरा, ही संस्कृती कायमस्वरूपी चालू ठेवायची आहे. आणि जर अशा पद्धतीचे हे शेपूट चावे इथं जर राहिले, यांच्यावर जर कोणती कारवाई नाही केली आणि आपण गप्प राहिलो तर एक ना एक दिवस हा खेळ आपल्याला बंद करावा लागेल. लवकरात लवकर संघटनेला माझी विनंती आहे की तुम्ही परत या. ज्या काही गोष्टी झाल्या त्या विसरा.
तुम्ही खऱ्या अर्थानं वरिष्ठ आहात, तुम्ही आमच्यासारख्या नौक्यांना समजून घ्याल आणि पुन्हा एकदा वाटचाल कराल अशी तुमच्याकडून आशा व्यक्त करतो. त्याच्यानंतर बैलगाडी क्षेत्रातला दुसरा विषय जो काल खूप चर्चेत होता, आमचे आदरणीय गौतमभैया काकडे यांना पुनरागमन केलं, त्याबद्दल भैया तुमचं देखील मनापासून आभार. कारण तुमच्यासारख्या हुशार जुन्या जाणत्या व्यक्तीची या बैलगाडा क्षेत्राला गरज आहे. कारण तुमच्या पाठीशी अनुभव आहे, तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रातले खूप बारकावे माहीत आहेत आणि तुम्ही पुनश्च एकदा आला, तुम्ही मॅगी नावाचा बैल घेतला आणि निशांचं पण काहीतरी तुमचं चालू आहे. त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाकडून परिवाराकडून तुमचं खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो की तुम्ही जो काही निर्णय घेतला होता तो माघारी घेतला. आता गौतमभाई आलेत म्हटल्यानंतर सर्जा परत त्यांना हवा आहे का, तर ज्यावेळेस मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की गौतमभाईंना वाटेल त्यावेळेस सर्जा त्यांना दिला जाईल, कारण सर्जा हा त्यांचाच आहे. मी फक्त माझ्याकडे विकत घेतलेला आहे आणि मी त्याचा मालक आहे, तर सर्जा त्यांचाच आहे. पण काल त्यांना मुलाखतीत सांगितलं की मला ते बरोबर वाटत नाहीये, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभारी आहे. कारण खूप मोठ्या मनाचा माणूस आहे आणि पुन्हा एकदा पुनरागमन करतोय आणि मॅगी नावाचा बैल त्यांनी घेतलेला आहे. आज त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून शब्द देतो, भैया आपला घरचा साज लवकरच पडेल. सर्जा आणि मॅगी तुम्हाला आगामी एखाद्या मैदानामध्ये दिसतील, तर कोणी वावगं वाटून घेऊ नका की बाबा सर्जा आणि मॅगी जर पळाले तर लोक म्हणतील चला बाबा गौतमभाईंची घरचीच गाडी पळाली तर हो, कारण सर्जा सुद्धा त्यांच्याच दावणीला वाढलाय. सर्जा हा सुद्धा त्यांचाच काळजाचा तुकडा आहे. ज्या पद्धतीने त्यांनी मला सर्जा दिला, कारण सोपं नसतं एवढा हिंद केसरी एवढा मोठा पळ असणारा, सध्या महाराष्ट्रातील तुफान वेगाचा बादशाह म्हणून ज्या बैलाकडे पाहिलं जातो, तर तो सर्जा त्यांनी मला दिला. तर मी त्यांना एखाद्या दिवशी एखाद्या पैराला बैल दिला तर त्याच्यात काय वावगं नाही आणि ते हक्कानं वागू शकतात, कारण सर्जा त्यांचाच आहे. त्याच्यामुळे सर्जा आणि मॅगी ही जोडी तुम्हाला एखाद्या मैदानात दिसेल म्हणजे दिसेलच. ती कधी दिसेल हे ज्यावेळेस मैदानात दिसेल त्याच वेळी दिसेल. त्याच्यामुळे गौतमभैया काकडे यांचं मनापासून आभार आणि तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या व्यक्तींची या बैलगाडा क्षेत्राला गरज आहे. तुम्ही पुन्हा आला त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही पण मित्रांनो नक्की सांगा कमेंटमध्ये हा प्रकरण चुकीचा आहे का नाही, नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही.